नमस्कार. महायुतीत अजित पवार राष्ट्रवादी पक्ष फोडून आले आणि शिंदे गटातील आमदारांच्या मंत्रिपदाच्या इच्छेवर पाणी फिरले. यानंतर निधी वाटपावरून आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांची अजित पवारांनी पुन्हा महायुतीत अर्थमंत्रीपद घेऊन बोलतीच बंद केली. त्यानंतर लोकसभेसाठी अजित पवारांनी दावा सांगितलेल्या मतदारसंघात येऊन शिंदेंनी जाहीर सभा घेतल्या. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून अजितदादांनी देखील शिंदेच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात कार्यकर्ता मेळावा घेतला. यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झाली आहे का, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. कर्जत येथील मेळाव्यात अजित पवारांनी शिरूरसह बारामती, रायगड आणि सातारा या लोकसभेवर आपला उमेदवार देणार आणि ठाकरे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघासाठी महायुतीत बोलणी करणार असं जाहीरपणे अजितदादांनी सांगितलंय. अजितदादांनी या जागांवर दावा सांगितला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर आणि मावळात सभा घेतली. तर दुसऱ्या बाजूला लगेचच अजितदादांनी ठाण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाणे राष्ट्रवादीमय कसा झालाय हे दाखवून द्या असं जाहीर विधानच अजितदादांनी केलंय. त्यावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात मोठा वाद उफाळून आलाय का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीत अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. भाजपला 26 जागा तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला समसमान जागा दिल्या जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच मागच्या निवडणुकीच्या वेळी निवडून आलेल्या सर्व जागा आम्हाला मिळाव्यात अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. तर अजित पवार गटाकडूनही शिंदेना जितक्या जागा तितक्या आम्हाला मिळाल्या पाहिजे असं जाहीरपणे सांगण्यात आलंय. यावरूनच आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं काही घटनावरून दिसून येत आहे. दरम्यान महायुतीत जागा वाटपाचा पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी तर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा वाद निर्माण होतोय. यातच शिवसेना विरुद्ध अजित पवार गट असा काहीसा संघर्षही लोकसभेच्या मतदारसंघात बघायला मिळतोय. त्यामुळे अजितदादा आणि शिंदेच्या वादात भाजपचाच गेम होणार का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जातोय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू नका.